सध्या शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवलेले आहे। एकीकडे महिन्याभरापासून पावसाने दडी मारलेली आहे, त्यामुळे शेतात जे पिकं आहेत सोयाबीन, तूर, हळद अशा पिकांना पाण्याची अत्यावश्यकता आहे आणि ज्याच्या माध्यमातून पाणी द्यावं लागते ते विहीर असो किंवा बोर असो, त्यांच्या माध्यमातून शेतकरी पाणी देत असतो। परंतु एक दुहेरी संकट असले केबल सध्या चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात चोरल्या जात असल्याचे सध्या घटना घडत आहेत। शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सध्या आपण पिंपरी सरहद येथील एका शेत शिवारात आहे। त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की ही एक बोरवेल आहे आणि बोरवेल मधून चक्क जे चोरटे आहे त्यांनी त्याची मोटर काढून त्यातला केबल काढून नेल्याची घटना ही घडलेली आहे। एकीकडे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अत्यावश्यकता आहे या पिकांना आणि दुसरीकडे असं नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान हे थाटलेलं आहे की आता शेती पिकांना आपण पाणी कसं द्यायचं। पुढे लगेच रब्बी पीक देखील पेरण्याची तयारी हे शेतकऱ्यांना करावी लागणार आहे, परंतु त्याआधीच हे दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेले आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत, कारण मोठ्या प्रमाणात मागील 8 ते 10 दिवसापासून या परिसरात चोरट्यांनी एक शेतकऱ्यांची जी केबल आहे त्याच्यावर निशाणा केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हे केबल चोरी जात असल्याच्या घटना ह्या घडत आहेत। आपल्याबरोबर या जे शेतीची जी मोटारचे केबल गेलेले आहेत ते शेतकरी सध्या आहेत। आपण त्यांना विचारू, सध्या तुमचं शेती किती आहे तुमची? 4 एकर। 4 एकर। तुमचं काय नुकसान झालेलं आहे? रात्री केबल गेला। किती फूट केबल गेला तुमचा? 250 फूट। या शेतकऱ्यांचं तब्बल 250 फूट हा चोरीला गेलेला आहे। मागील 8 ते 10 दिवसापासून ह्या घटना सतत घडत आहेत। तब्बल 250 फूट केबल चोरी गेला असल्याचे त्या शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे। मला सांगा, काय घटना तुमच्यासोबत घडलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत प्रशासनावर तुमचं काय मागणी आहे प्रशासनासोबत? 2 वर्षापूर्वी आमच्या 2 लाख रुपयाच्या म्हशी चोरीला गेल्या, त्याच्यातून सावरतो तर आता एक केबल चोरीला गेला। तर याच्यातून माझ्या तरी मते की या ज्या घटना घडत आहेत याच्यावर पोलिसाचा वचकच राहिलेला नाही। त्यामुळं माझ्या मते या आमच्या दोन्ही पण ज्या घटना आहेत यांचा लवकरात लवकर पोलिसांनी शोध लावावा। त्यांच्याकडून नसेल होत तरी उच्चस्तरीय चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची आग्रहाची विनंती। यावेळी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की वरिष्ठांकडे हे प्रकरण जे आहे ते हे पाठवावं आणि यांची जी नुकसान होत आहे ते कुठेतरी नुकसान थांबवावं अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केलेली आहे।